लादलो पावन झालो चराचरी धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा शिव अवतार घेवोनी केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात लागलो निज चरणात तुमच्या लागलो निज चरणात सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा आभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो यावरी न करावा भेरो यावरी न करावा भेरो यावरी न धरावा भेरो यावरी न धरावा धरावा भेरो यावरी न धरावा काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्रभूषण गोस्वामी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा नामचिंतनाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाच्या भावविश्वामध्ये प्रवेश करण्याआधी थोडा परिहार तो असा, आपल्या या परमपवित्र अशा श्री क्षेत्र विठेवाडी या ग्रामभूमीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 2 तपासाठी 1 वर्ष फक्त अपूर्ण आहे. पुढच्या वर्षी 2 तप पूर्ण होतील. याही वर्षी मोठ्या उत्साहाने दिमाखाने आपला हा सप्ताह साजरा होत आहे आणि त्या सप्ताहातला पहिला दिवस सर्व ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने आमचे जावई त्यांचे पिताश्री कैलासवासी आसाराम सौदाजी बनकर यांच्या स्मरणार्थ श्री सोमनाथ आसाराम बनकर यांच्याकडनं ही सेवा सुपूर्त केलेली आहे आणि माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आलेली आहे. आज वरुण राजाने सुद्धा कृपा केली. पाऊस उघडलेला आहे, नाही तर दररोज या वेळेस पाऊस यायचा. पण मला इथं असा घाम येतोय, एवढं असं वाटतंय की बाहेर थोडी हवा असेल, पण इथं जास्त घाम येतोय कारण पुढे सर्व सूर्य बसलेले आहेत. आजूबाजूला सर्व महाराज मंडळी, सर्व ज्ञानी माणसं आहेत. समोर पाहिलं तर व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण नाना महाराज तिळवणकर, तसेच आमचे हरिभक्तीपरायण सुदामजी देवा लोहनेर, तसेच भास्करजी महाराज माणिक तात्या बसलेले आहेत. तसेच भजनी मंडळाचे जिभावांना मिस्तरी उभे असलेले सर्व गायनाचार्य मच्छिंद्र महाराज, गोरख महाराज, चक्रधरजी महाराज, भैया महाराज, बबलू महाराज आणि तुमच्या गावामध्ये साक्षात तुलसीदास रामायण आपण ग्रंथ तर पाहू शकत नाही असे माधव महाराज आणि नवीनच गायनाचार्य कोण आहेत माझे ओळखीचे नाही, कोमल महाराज,
इकडचे बाबा कचरू मामा वैजापूरचे आहेत का? वा, दोघं चोपदार, सर्व लहान बाल गोपाळ मंडळी आणि मृदुंगाचार्य आमचे गौतमजी महाराज. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सर्व श्रोतृवर्ग, फक्त तुम्ही लांब बसले, केदारनाथासारखा बाहेर होऊ नका, पाठिंबा देऊ. मातृशक्ती पुढे बसलेले सर्व श्रोते, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विशेष करून आज पहिला दिवस आहे. आमच्या जावयांचा फोन आला मला, म्हणे महाराज आम्हाला सप्ताहामध्ये तारीख पाहिजे, 4था 5वा दिवस रिकामा असला तर द्या. म्हटलं मी रिकामाच आहे. नंतर त्यांनी सांगितलं की पहिला दिवस. म्हटलं उलट चांगला पहिला दिवस. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारावर जबाबदारीने फक्त पात्र वाढायचे आहे आणि उद्यापासून तुम्हाला पक्वान्न मिळणार आहे. आज मला फक्त तुमच्या पुढे पात्र वाढायचे आहेत. विशेष करून आज पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे की भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन झालं पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये काही मंगल सांगितलेले आहेत. त्यामध्ये वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार रूप मंगल, यापैकी कोणतं तरी मंगल साधलं पाहिजे पहिल्या दिवशी. जसं आपण पूजेला सुरुवात करताना वैदिक परंपरेमध्ये भगवान गणपती बाप्पांचा जसा अग्रपूजेचा मान आहे, तसं कीर्तनकाराला लिखित नियम आहे की पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा. काही असे आपल्या संप्रदायाचे अलिखित नियम आहेत, ते पाळले पाहिजे आपण. पुढे पुढे जर भजनी मंडळाने नियम सोडले तर कीर्तनकार बी बरमुडा पॅन्ट घालून येईल. म्हणून विनेकऱ्याचं धोतर पाहिजे. पंचपदी जो करणार आहे त्याचं धोतर पाहिजे. विना ज्यांना घ्यायचं आहे त्यांचं सुद्धा धोतर पाहिजे, फेटा पाहिजे बरं का महाराज. नेमके तेच टळे बरं का. आपल्या कृष्णा माऊलींचे चोपदार विनेकरी म्हणून लाभलेले आहेत, एकनिष्ठ असे विनायक महाराज जाधव. आणि वारकरी संप्रदायाची नियमावली अतिशय सोपी आहे आणि ते नियम पाळण्यामध्ये आनंद पण आहे बरं का. एखादा महाराज कीर्तन करत असतील आणि पॅन्ट घालून जर फिरत असतील तर त्यांना समाजामध्ये स्वतःच मन त्यांचं खातं, अपमान वाटतो त्या. त्यामुळे नियमाला फार महत्त्व आहे. आणि त्या नियमाप्रमाणे आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे बालगोपाळ सर्व स्टेजवर उभे आहेत ना, हे भावी टाळकरी आहेत आपले. त्यांना आज किती वाजता येतं याला महत्त्व नाही, पण त्यांचं पुण्य आहे आज या स्टेजवर उभं राहण्याचं. मला तरी वाटतं की त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुकोबारा सांगता, तयाचा हरिख वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. म्हणजे देवाला त्यांचं कौतुक वाटतं अशी संतती जन्माला येणं. नाहीतर आज यांचे चणे फुटाणे खाण्याचे दिवस आहे. सर्वात जास्त रोग जर असेल तर मोबाईल. ही लहान लहान मुलं मोबाईल खेळत फिरतात आणि आपले आई वडील सुद्धा त्यांच्याकडे मोबाईल देतात. महाराज मी कायम सांगत असतो, रामनवमीच्या दिवशी चोंडी जळगावला माझं कीर्तन होतं. तिथं कीर्तनाला गेलो तर ज्यांच्याकडे आता तात्यांनी, माणिक तात्यांनी सांगितलं की महाराज इकडे यायला पाहिजे फेटा बांधायला, तसं फेटा बांधायला तिथं गेलो. ते बिचारे सात्विक होते पण लहान लहान मुलं होते, 1.5 2 वर्षाचे. त्यांच्याकडे मोबाईल दिलेला होता. आणि लगन सर, रामनवमी म्हणजे लगन सरही असते. ते आई वडील गण मोबाईल मागायचे पण ते मुलं द्यायचे नाही आम्हाला. त्यांनी आदरातिथ्य केलं, चहा दूध काय असेल त्यांच्या परीने. आणि फेटा बांधताना ते लहानसं मुलगा मोबाईल घेऊन म्हणत, हाय साली प्यार करना सावन महिनामा. म्हणजे ते सर्च करून जे मागितलं ते. म्हणून लहान मुलांजवळ मोबाईल देणं म्हणजे चुकीचं आहे. तसं आता ही मुलं इथं येऊन 2 तास उभं राहणं यांचं पुण्य आहे महाराज, म्हणून स्टेजवर आले. विशेष करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, आपल्या साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत. नाही तर पहिले फक्त क्षेत्रामध्ये पारायण व्हायची, पण आपल्या पूर्वीच्या साधू संतांनी जिथं गाव असेल तिथं पारायण केलं, जिथं गाव असेल तिथं मंदिर, जिथं वस्ती असेल तिथं पारायण. या सप्तासाठी ज्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत
ते थोर अशी मंडळी की वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडा, माऊलींचं ब्रीद होतं की गाव तिथे हरिपाठ, गाव तिथे मंदिर झालं पाहिजे. तसेच सौ यशोदा अक्का जायखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी पंडित बाबा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण त्र्यंबक अण्णा यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपरायण नाना महाराज तिळवणकर यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, वैकुंठवासी गोरख महाराज पोहाणेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने, तसेच ग्रामस्थ व भजनी मंडळी यांच्या सहकार्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह साजरा होत आहे. तसेच इथं ज्यांचे फोटो तुम्ही पत्रिकेमध्ये घेतलेले त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहेत. परमपूज्य अनेक रूपी महाराज बिलमाळ, तसेच परमपूज्य गुरु महंत गणेशानंद पुरीजी महाराज क्षत्र देवदरा, याही महात्म्यांचे आशीर्वाद आहेत. गावातील वैकुंठवासी हवप त्र्यंबकांना निकम, सर्व भजनी मंडळ, सर्व ग्रामस्थ सर्वांच्या आशीर्वाद आहेत. विशेष करून आपल्या या परिसरावर माऊली गुरुजींची विशेष प्रेम असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये जे सप्ताह आहेत ते असे सूत्रबद्ध सप्ताह होतात. गुरुजींची शिकवणच अशी होती की जास्त डामडौल करण्यापेक्षा नियम आपला कसा टिकेल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. आणि साधं, जसं महात्मा गांधींचे विचार साधी राहणी आणि उच्च विचार, तसे सप्ताहामध्ये साधा जरी सप्ताह झाला पण त्याचं आउटपुट म्हणतो आपण आत्ताच्या भाषेमध्ये, ते आउटपुट निघालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले सप्ताह आहेत. विशेष करून या सप्ताहासाठी आमच्या खुशाल महाराज यांची ही सिस्टम अतिशय उत्तम आहे. तुमच्यापर्यंत चांगला आवाज पोचवण्याचं काम ते करतायत. आणि पेटी मास्तर आमचे प्रदीप महाराज, देवांनी वेगळा शब्द म्हटला होता त्यांना, खंडू महाराज, ते सुद्धा आता 2-3 वर्षापासून आपल्या परिसरामध्ये भजन असो कीर्तन असो या मंडळीबरोबर असतात. दुसरी गोष्ट, प्रथमतः तात्यांनी सांगितलं की पहिली ग्रामदैवतेला हार घालायचा, दुसरा हार छत्रपती शिवरायांना. खरंच बरं का, छत्रपती शिवरायांचा स्टेजवरच मान आहे आणि त्यांच्यामुळे आपण कीर्तन करतोय. मी कीर्तनाला उभा आहे, तुम्ही कीर्तनाला बसले आहे. एका कवीने तर असं म्हटलेलं आहे, तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिराचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस. आपल्या अंगणात तुळस दिसली नसती, मंदिरांवर कळस दिसले नसते. काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सुन्नत सबकी होती थी. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचे आपल्या धर्मावर खूप उपकार आहे. पण माफी मागून बोलतो तुम्हाला, थोर पुरुषांची आरती नाही बरं का तात्या, थोर पुरुषांची घोषणा आहे, त्यांच्या घोषणा करायच्या. पूजनीय संतवीर बंडा तात्यांच्या कीर्तनात मी कायम ऐकतो, संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, ह्या थोर पुरुषांच्या घोषणा आहेत. तो एक येड्यांचा बाजार कस काय आला आपल्या लग्नामध्ये, पण आरती ती रचलेली आरती आहे. जरूर तुम्ही महाराजांचा आदर करा, फोटो घाला नवरदेवाच्या हस्ते आणि सर्वांनी एक जयघोष करा. त्या जयघोषामध्येच इतकी पावर आहे की आपलं रक्त असं सळसळ करतं. आरती करून कुठंतरी ती डीजेवर वाजते ना, आपण टाळ्या वाजायच्या, हातात अक्षदा, पायात बूट, चुकीची प्रथा आहे. पण कोणी आपल्या जर समाजात प्रथा सुरू झाली तर कोणी बंद करत नाही, असो आपलं विषयांतर होईल. म्हणून थोर पुरुषांच्या घोषणा दिल्या जातात आणि तुम्ही महाराजांना स्टेजवर मान दिला, स्वाभिमानाची गोष्ट आहे महाराज. आणि आज पहिला दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. किती मंडळी बसलेली पारायण, लहान थोर, अरे वा, एवढ्या, कारण शाळेच्या परीक्षा चालू आहेत, काही सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्यात हा सप्ताह नाही, तरी 25 वाचक बसलेले आहेत. आणि तुम्ही पत्रिकेच्या हेडिंगवरच दिलेलं आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे काय. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. जनाबाई महाराज म्हणतात की किती दगडापेक्षा जरी मूर्ख राहिला तरी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला ज्ञान होईल. ज्ञान होय मुढा ती मूर्ख त्या दगडा,
आणि जनाबाई महाराज सांगतात की ज्यांचा अधिकार एवढा होता की त्यांनी गौरीला स्पर्श करावा आणि गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणावी, एवढा अधिकार जनाबाई महाराजांचा. ते म्हणतात जे कोणी ज्ञानेश्वरी वाचतील त्यांच्या चरणावर मी लोटांगण घालेल. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. एवढ्या या ग्रंथाचा महिमा आहे. एक एक अक्षरा माझी आहे माझा रमाकांत. आणि मला तरी वाटतं ज्ञानेश्वरीच्या किती 9010 ओव्या आहेत, 33 32 33 ओव्या आहेत. सर्व ओव्या आपल्या तर शक्य नाही, पण नामदेवराय सांगतात सर्व ओव्या नका तुम्ही अंगीकार, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी एकतरी होवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी जरी आपण अनुभवात आणली तरी आपलं कल्याण होईल. थोर मोठे साधू सांगतात की तुम्हाला वाचता येत नसेल ना तरी सुद्धा आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या देव्हाऱ्यात ठेवला आणि फक्त स्नान करून श्रद्धेने त्याच्यावर मस्तक ठेवलं तरी ज्ञानोबाराय कृपा करतील. साक्षात ज्ञानोबाराय पाहायचे असतील तर ज्ञानेश्वरी. पारायण वाचकांना, व्यासपीठ चालकांना विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये पारायण होतं ना तर ग्रंथाची खूपच हेळसांड होते महाराज. जर ग्रंथ आपण श्रद्धेने बांधून, श्रद्धेने जसं टाळाची आपली श्रद्धा आहे तसं ग्रंथ सुद्धा साक्षात ज्ञानोबाराय आहेत, तो सुद्धा आपण बांधून, आपला ग्रंथ पाहण्यासाठी इतर ग्रंथ असे पसरले जातात. म्हणून आपला ग्रंथ तोच इतर ग्रंथ. आपण जर साक्षात ज्ञानोबाराय समजले तर नक्कीच ज्ञानोबाराय कृपा करतील. आणि आपल्या जवळ बागलांचं आराध्य दैवत देव मामलेदार यशवंतरावजी महाराज यांनी, मला तरी वाटतं जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांनी 700-800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली ओवी आणि जगद्गुरु तुकोबारायांनी नाटाच्या अभंगात दिलेलं प्रमाण महाराजांनी कलियुगामध्ये सार्थक करून दिलं. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम उत्तम सार उत्तम गती. देवाची होईना मनाची ते होती, देवाची होय मन तुझे होती. तरी काचिती न धरावी, लक्षात 84 न चुके फेरा, लक्षात 84 न चुके फेरा. तरी काकती न धरावे, लक्षात फेरा, लक्षात फेरा. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या अभंगात सांगतात की आपण भगवान परमात्म्याने हा ठेवा आपल्याला दिलेला आहे आणि हा ठेवा आपल्याला नरदेहासारखा ठेवा दिलेला तर आपल्याला देव सुद्धा बनता येईल. महाराजांनी ते सार्थ करून दाखवलं. देव पदवी आपल्या पुढे लावून दाखवली. महाराजांचे सेवेकरी आपल्यामध्ये आहेत. नाना महाराज, त्यांच्यापूर्वी आपले पितांबर बाबा साक्षात्कारी होते, त्यांना साक्षात्कार महाराजांचा झालेला आणि नाना महाराजांवरती धुरा आहेत. महाराजांच्या दिंड्या, प्रत्येक वद्य एकादशीचा सोहळा महाराजांनी कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं हे वचन सार्थकी करून दाखवलं की आपल्या वाटेला आलेलं कर्म तेही इमानदारीने पार पाडलं आणि आपल्या नावापुढे देव ही पदवी लावून घेतली. ज्ञानोबारायांनी तशीच ओवी दिलेली आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की तया सर्वात्मका ईश्वरा
स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ, आणि त्या ग्रंथाचं पारायण दरवर्षी अशी बालकं, हे व्यासपीठ म्हणजे आपल्या संस्कृतीचं व्यासपीठ आहे. आपला देव, देश आणि धर्म जागृत करण्याचं हे व्यासपीठ आहे. आणि दरवर्षी तुम्ही मंडळी सर्व एकत्र येऊन सालाबादाप्रमाणे हा सप्ताह साजरा करतात. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार बोलून त्याप्रमाणे एका कीर्तनाने एक जरी श्रोता सुधारला तरी आपला सप्ताह सार्थकी लागला महाराज. आणि त्याप्रमाणे आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. मला तरी वाटतं विठेवाडीमध्ये माझं पहिलं कीर्तन आहे. प्रवचन नाही, कीर्तन हे पहिलंच कीर्तन आहे. प्रवचनसुद्धा झालेलं, सावकीला प्रवचन झालेलं आहे, खामखेड्याला इकडं परिसरात झालेलं आहे. पण विठेवाडीला काय असतं, काही गोष्टी भगवान परमात्म्याच्या इच्छेशिवाय घडत नाही. वृक्षाची पान हालेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि त्याची इच्छा आपल्याला नाकारता येत नाही. आता आपल्याला 8-15 दिवसापासून वाटत होती की आपले कांद्याची रोपं बिघडून राहिली, पाण्याने थांबावं. अजिबात नाही, ते आपल्या हातातच नाही. तिथं जर वशिला राहिला असता तर प्रत्येकाने कोणी ना कोणी वशिला लावून थांबवलं असतं, पण ते थांबणं शक्य नाही. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्या आल्या पिके, आपुल्या आल्या दैवे पिके भूमी. पर्जन्याने आपल्या स्वभावाने पडत असतो, तसं भगवान परमात्म्याच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. ह्या वर्षी तुमच्या ग्रामदैवत हनुमंतरायांना वाटलं असेल की चंद्रकांत महाराज आले पाहिजे. व आम्ही सप्ताहाला येत होतो मागे बरं का महाराज, पण कीर्तनासाठी, ऐकण्यासाठी, पण कीर्तन करण्यासाठी पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये योग आहे. आणि विशेष करून पहिल्या दिवशी एवढी साथ संगत. मी तर त्या अनेक वाघांमध्ये जशी गाय, एक गाय सापडावी तशी माझी परिस्थिती झाली. समोर पाहिले तर एक एकाचेनी मनोव्यापारी, हे विश्वचिवय संवारे. सर्व कीर्तनकार, कीर्तनकारांचे बाप आहेत. आणि इकडे पाहिले तर तुम्ही सर्व महाराष्ट्रातील चांगले चांगले कीर्तनकारांना साथ केलेली मंडळी आहे. पेटी मास्तर असेल, आमच्या खुशाल दादाची साऊंड सिस्टीम असेल, आमचे गौतम महाराज असतील. पण आमचं एक तत्व आहे, पुढे हनुमंतराय आहेत म्हणून चांगलं आहे, त्यांच्याकडे पाहून सेवा करणार आहे मी. भगवान परमात्म्याला जशी आवडेल तशी. विशेष करून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या या अभंगामध्ये नामचिंतनाचं महत्त्व सांगतात. वारकरी संप्रदायाचे अनेक नियम आहेत, त्यामध्ये पहिला नियम असा आहे की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामचिंतनाचं महत्त्व प्रतिपादन करावं. शेवटच्या 7व्या दिवसाच्या कीर्तनकारांनी मागणी मागावी ती संतांच्या भाषेमध्ये. आणि आपला कुठलाही 3 दिवसाचा सप्ताह असो, 7 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो, त्याचा शेवट काल्याच्या कीर्तनाने भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राने तो शेवट होत असतो. आणि त्याप्रमाणे आज अभंगाची निवड केली तुकोबारायांच्या. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबारायांचं जीवन म्हणजे नामचिंतनाला वाहून घेणारं जीवन आहे. नुसतं सांगत नाही तुकोबाराय, अनुभव आले अंगात या जगा देतसे. तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये हबप पदवी लावून घेतली नाही, पंडित नाही, ज्ञानी नाही, पण तुकोबाराय सांगतात की आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. अनेक देव प्रकार, अनेक येनो प्रकार, अनेक देव प्रकार, अनेक. सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. जळती दोषा दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. जळती
दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर न लगे जाणावे ने नावे न लगे जाणावे ने नावे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आनिक नेनो प्रकार आनिक. सर्व भावे एक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक. तुकोबाराय सांगतात की नामचिंतनाशिवाय दुसरा मार्ग नाही. ते काय झालं आता आपल्या प्रत्येक गावामध्ये कुस्त्यांचं कड भरतं ना कड. तुम्ही नेमके पैलवान खाली बसून घेतले इथं जवळ राहिले असते म्हणजे आम्हाला तुम्ही तिथून खुणा करतात पण ते काहीच ओळखू येत नाही. आपण कुस्त्या पाहायला जातो ना ते पैलवान गण त्यांचे जर बळ करतात असं करायला पाहिजे तसं आपण कुस्त्या पाहणारे आपलं अंग मोडत असतो. तशी गंमत झाली आपली. आमचे प्रमाण चुकतायत तुम्ही खुणा करतायत पण आम्ही बोप्या नाहीत ना. विठाला विठाला तुकोबारायांची एकनिष्ठता भगवान पंढरीश परमात्म्याशिवाय दुसरीकडे तुकोबाराय जात नाही. तुकोबाराय सांगतात वाराणसी गया पाहिली द्वारका परीन ये तुका पंढरीसी. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षत्रमहिमे. भगवान पंढरीश परमात्म्याशिवाय. आणि मी पूजनीय राऊत बाबांच्या मुखातून ऐकलं वारकऱ्याच्या देवाऱ्यामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याशिवाय दुसरे देव पण नको. कारण वारकऱ्यांनी भगवान पंढरीश परमात्म्यामध्येच गणपती त्यामध्ये शक्ती. शीतल संत मोरारी बापूंची कथा धुळ्याला होती. तिथे एका साधकाने प्रश्न विचारला होता कि महाराज जी तुम तो भगवान प्रभुराम जी की महिमा गाते हैं मैं तो माँ का भक्त हूँ. मी देवीचा भक्त आहे तर मी देवीची भक्ती सोडून रामाची भक्ती करू का. बापूंनी सांगितलं तुम्ही देवीची भक्ती सोडून रामाची भक्ती करू नका. तुम्ही देवीमध्येच भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्या. आपला वारकरी संप्रदाय एकनिष्ठता त्याच्यातच शिकवतो महाराज. इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही. तुकोबारायांना असे काही साधक मंडळी मिळाले. काही ज्ञानी असतील काही भोळे भाबडे असतील सर्व एकत्र आले आणि तुकोबारायांना विचारतात की तुम्ही कोणाला बी कोणीही मिळो तुम्हाला पंडित मिळो ज्ञानी मिळो साधा भोळा माणूस मिळो त्याला सर्वांना तुम्ही सांगतात की नामचिंतन करा नामचिंतन करा. असं नामचिंतनामध्ये काय आहे. तुकोबारायांनी त्या साधकांना उलट प्रश्न विचारला की नामचिंतनामध्ये काय नाही. अभंगाचं पहिलं हे केले कायनो 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 हे
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, साधकांनी प्रश्न विचारल्यावर काय प्राप्ती होते, तुम्ही सर्वांना नामचिंतन करायला सांगतात, तर तुकोबाराय सांगतात काय मिळत नाही नामचिंतनाने. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय झालं, भगवान काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये एक साधक भगवान परमात्म्यापुढे काशी विश्वनाथापुढे धरणं धरून बसला. 2-3 दिवस त्याने अनुष्ठान केलं आणि भगवान विश्वनाथ आशुतोष भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि सांगितलं की साधका तुझ्या काय इच्छा आहेत. त्या साधकाने सांगितलं की हे भगवान, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. असा महात्मा मला पाहिजे की तो उच्च कोटीला पोहोचलेला, मला काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं समाधान करणारा महात्मा पाहिजे. भगवान आशुतोषाने काशीला सांगितलं, मला तरी वाटतं सज्जन माणसाची जी प्रशंसा आहे ती प्रशंसा करण्यासाठी मीडियावाल्यांची गरज नाही बरं का. आज हाती बाप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती बाप चाले सज्जनाचे, हाती बाप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती बाप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख कांते नारायण, कीर्ती मुख कांते नारायण, कीर्ती मुख कांते नारायण, वाऱ्या हाती बाप झाले सज्जनाचे, वाऱ्या हाती बाप झाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. गोड प्रमाण दिलं बबलू महाराजांनी. कीर्तिमुख त्यांचे नारायण. माफी मागून बोलतो, आज असं वाटतं महाराज मंडळीला, तुम्ही कधीतरी व्हॉट्सअप स्टेटस पहा, आज आमक्या गावामध्ये आमक्या सप्ताहामध्ये सेवा पार पडली, हार घालणारे 5-6 जण, तो फोटो दिला जातो व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर. असं वाटतं का तुम्हाला की ते फोटो दिले म्हणजे तारखा जास्त मिळतील? नाही बरं का, तसं काही नाही. अलीकडे तर तुम्हाला सांगतो, एका महाराजांनी तर काल्याच्या कीर्तनामध्ये हार टाकायला मंडळी आली, जास्त कार्यकर्ते होते त्या गावामध्ये. कीर्तनाचा अभंग पण झाला देवा, तुका म्हणे हाती टोका पण झालं, कंठी धरीला कृष्ण म्हणी पण झालं, आरती सुरुवात झाली तरी बी अंडी फोडली नाही. त्या हारांच्या नादातच फोटो काढत राहिले. अवघड आहे. माफी मागून सांगतो तुम्हाला, मी अधिकारी नाही पण अधिकाऱ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, तुम्ही हे फुलं टाकताना हे सुद्धा चुकीचं आहे. पूजनीय तात्या राऊत बाबा जर आले तर फुलं टाकू देणार नाहीत. ते हार सुद्धा घालत नाही तात्यान, ते तर हार सुद्धा राऊत बाबा सुद्धा घालत नसतील. पण तुमची एवढी वारकरी संप्रदायावर एवढं प्रेम आहे की तुम्ही कीर्तनकार महाराजांना एवढा मोठा दर्जा देता की भगवान परमात्म्यासारखं सर्व फुलं टाकत आणतात, त्यांचा सन्मानाने तुम्ही आणतात. आम्हाला कधीतरी वाटतं की आपली लायकी या पद्धतीची नाही, पण समाज प्रेम करतो महाराज, पण त्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे. अलीकडे सोशल मीडियावर अशी काही फोटो वगैरे दिली जातात, पण तुकोबाराय सांगतात तुमचं आचरण चांगलं ठेवा, तुम्ही चिंतन वाढवा, तुमचं भगवान परमात्मा तुमचं कीर्तिमुख होईल आणि तुमची प्रशंसा, तुमचं काय असेल कीर्ती. आता जगद्गुरु तुकोबाराय कुठं, काशी विश्वनाथ कुठं, भगवान परमात्म्याने सांगितलं की तू जा महाराष्ट्रामध्ये जा, पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठी देहू गाव आहे, तिथं तुकाराम महाराज म्हणून साधक आहेत, त्यांच्याकडे तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तो साधक त्यावेळेस काही विमान, रेल्वे असे कुठलंही दळणवळणाची साधनं नव्हती, पण अंतकरणामध्ये उत्कंठा होती की आपल्या एखाद्या साधूची भेट झाली पाहिजे. दर कोस दर मुक्काम करत तो साधक देहू गावामध्ये आला आणि देहू गावामध्ये सकाळी सकाळी शिरला एकदम पहाटे.
तेव्हा त्या काळामध्ये काही घरोघरी टॉयलेट नव्हते. सर्व लोक गावातून बाहेर प्रातविधीसाठी जात होते आणि हे साधक नेमके आले. गावाच्या त्या रस्त्याने येत असताना त्यांना त्या शौच विधीकडे जाणाऱ्या लोकांकडून तिथून आवाज, चिंतनाचा आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तो काशीचा पंडित होता, उभा राहिला. लोक शौच विधीसाठी तिकडे जात आहेत आणि भगवान पंढरीश परमात्माचं नाव एवढं मंगल आहे, एवढं शुभ नाव अशुभ ठिकाणी घेणारा कोण असेल. तर तिकडनं जेव्हा तुकोबाराय परत आले तर त्यांनी पाहिलं की हीच व्यक्ती असेल, पण ते काहीच बोलले नाही, परिचय नाही, काही नाही. ते गावात निघून गेले. निघून गेल्यानंतर त्यांनी विचारलं तुकोबारायांचं घर कोणतं आहे. लोकांनी दाखवलं. तुकोबारायांच्या घरी गेले आणि त्यांनी पाहिलं तर आपण सकाळी ज्यांना पाहिलं की जे अशुभ ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते हेच ते. आणि भगवान परमात्म्याने आपल्याला काय चुकीचा पत्ता दिला, यांच्यापासून त्यांना नामस्मरण कुठं करावं ही अक्कल नाही, तर आपल्या प्रश्नांचं उत्तर काय देतील, अशा त्यांच्या मनात शंका उभ्या झाल्या. पण बोलू शकले नाही, तिथं थांबले. जगद्गुरु तुकोबारायांच्या मुलांनी सांगितलं बाबा आले, बाबा आले. महाराजांनी सांगितलं त्यांना आंघोळीसाठी पाणी द्या, त्यांचा हेतुचित सन्मान केला आणि सांगितलं महाराज आपण जेवण करूया. नकार दिला नाही त्यांनी, प्रश्न विचारले नाही, तुमचं काय असेल ते नंतर बघू, जेवण करू. आणि जेवण केल्यानंतर तुकोबाराय सुद्धा 11-12 वाजले जेवण केलं आणि वामकुक्षीसाठी पुढे आले. तुकोबाराय झोपले, त्यांच्याजवळ ते पंडित पण झोपले. झोपल्यानंतर तुकोबारायांना झोप लागली आणि झोप लागल्यानंतर त्या काशीच्या पंडितांना असं ऐकू आलं की गावामध्ये काही नामसप्ताह चालू आहे का, असा मोठ्याने आवाज ऐकू येत होता नामचिंतनाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. ते उठून बसले आणि पाहतात तर एवढा आवाज कुठून येतो आहे, आजूबाजूला तर कोणीच दिसत नाही. त्यांना असं वाटलं आपल्याला काही भास झाला. परत झोपले, परत अजून त्यांना तसाच आवाज येतो. उठून बसले तर तुकोबारायांच्या जवळ गेले तर तुकोबारायांच्या रोमारोमातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा शब्दघोष निघत होता. त्यांनी पाहिलं की आपल्या मनात चुकीच्या शंका आल्या. झोपेतच तुकोबारायांचं दर्शन घेतलं. तुकोबाराय झोपलेले होते. माऊली ज्ञानोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे महाराज. ज्ञानोबाराय सांगतात की साधकाच्या अंतकरणामध्ये जागृतीमध्ये पण, स्वप्नात पण आणि झोपेत पण नामचिंतन घडलं पाहिजे. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, पाता रूप आनंद साठवे, पाता रूप आनंद साठवे, माझे देवीची आवडी, माझे देवीची आवडी, माझे देवीची आवडे, माझे देवीची आवडे. काही चाली म्हटल्या का महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवुनिया. तसा हा मला राग म्हणता येत नाही, पण काही नावं पाठ करून ठेवलेले आहे. तसा हा पिलू राग ऐकला का त्यांची आठवण येते बाबा महाराज सातारकर. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबारायांनी सांगितल्याप्रमाणे जसं तुकोबारायांच्या रोमारोमातून चिंतन बाहेर आलं आणि त्या पंडिताने महाराजांना दंडवत घातला
की माझी चुकीची संकल्प, ज्यांचं सुषुप्तीमध्ये चिंतन चालू आहे त्यांना अशुभ ठिकाण आणि शुभ ठिकाणाचा काही संबंधच नाही महाराज. एवढं चिंतन तुकोबारायांचं वाढलेलं. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसनासे गोविंद त्यामनी बैसनासे हरी गोविंद त्यामनी बैसनासे गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी बबलू महाराजांकरता एकदा टाळ्या वाजा. असे समर्पक प्रमाण देणं म्हणजे भावी कीर्तनकार आहे. एखाद वेळ कीर्तन करू शकतील. विठ्ठल 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 ज्यांचं नामचिंतन एवढं वाढलेलं आहे की आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांना त्या साधकाने विचारलं, त्या पंडितांनी विचारलं की महाराज हे कसं काय शक्य झालं. तुकोबारायांनी सांगितलं की आमचं दुसरा काही उद्योगच नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि का पे काम नाही आता. आमचा तोच उद्योग आहे. म्हणून तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अशा अनेक घटना आहेत की नामचिंतनाने त्यांनी अनेक साधकांना मार्गदर्शन केलं की नामचिंतन करा, तुमचे सर्व प्रश्न सुटतील. त्या काळामध्ये एक गरीब ब्राह्मण जगद्गुरु तुकोबारायांकडे आला. त्यांच्यावर फार कर्ज झालं होतं. असं तेव्हा सुद्धा तुकोबारायांच्या काळामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी असे प्रकार होते. त्या ब्राह्मणाने सांगितलं की महाराज माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे आणि माझी मुलगी उपवर झालेली आहे, तिचं लग्न करायचं आहे, मला काहीतरी मदत करा. तुकोबारायांनी सांगितलं की आपले वारकरी शिवबा कासार आहेत, त्यांच्या मळ्यात जा, ते काही देतील ते माझ्यापर्यंत घेऊन यावं. तो ब्राह्मण बिचारा गेला, पायी पायी गेला. त्यांच्या इथं उन्हाचे दिवस होते. शिवबा कासारांना सांगितलं की महाराजांनी तुमच्याकडे पाठवलं, माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी द्या. शिवबा कासार शेतकरी माणूस, त्याने काय केलं, वखरची एक पास काढली, रांख्याची एक काढली आणि एक जुनी होती, अशा तिघी पासा घेऊन जावं म्हणून. त्या बरं जुन्या काळातल्या पासा, त्या काही 2-2, 4-4 किलोच्या आणि 10-10 किलोच्या पासा. या भाऊने तिन्ही उचलल्या. तर ब्राह्मण तो थोडं खात होता, खालीच असा वाकून गेला. त्याने असं पाहिलं, 2 पासा टाकून दिले आणि एकच पास घेऊन आला. तुकोबारायांकडे घेऊन आला. असं तुकोबारायांच्या समोर आल्याबरोबर तुकोबारायांनी अशी दृष्टी टाकली तर ती पास सोन्याची झाली. महाराज ब्राह्मण पस्तावा करायला लागला, तिन्ही तरी येतो म्हणे. सांगा तुम्ही, जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर अशी दृष्टी पडल्यावर डायरेक्ट लोखंडाचं सोनं होईल का? आमदार झाल्यावर, खासदार, पंतप्रधान अजिबात नाही. पण नामधारकाच्या शक्ती एवढी आहे की त्यांनी दुसरं तिसरं काहीच केलं नाही, फक्त नामचिंतन केलं. त्याचा परिणाम त्यांची दृष्टी पडली. लाभ एक या चिंतने, अवघे होती लाभ एक या चिंतने, होती लाभ एक या चिंतने, अवघी होती लाभ एक या संकीर्तने, गोविंदाच्या नाम संकीर्तने, होती लाभ एक या चिंतने, अवघे होती लाभ एक या चिंतने.
नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने गोविंदाच्या अवघे लोकी लाभ एक चिंतने अवघे होती लाभ एक वा अशी प्रमाण दिली तर मरेल मारा सुद्धा कीर्तन करी जाईल. तुम्ही प्रत्येकाने अशी जर प्रमाण दिली तर आपला वेळ पुरणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. गोरख महाराजांनी सांगितलं की अवघे होती लाभ एका या चिंतने. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की आपली सर्व चिंता तो करतो महाराज. तुकोबरायांच्या चरित्रातली छोटीशी घटना सांगतो पुढे चालतो. तुकोबराय त्यांची ख्याती पसरली महाराज तुकोबरायांची असे. आणि त्या काळामध्ये पिंपरी चिंचवडला ब्राह्मण समाजाचे चिंतामणी देव गणपतीचे निस्सीम भक्त होते. त्यांना काही सिद्ध्या पण प्राप्त झालेल्या होत्या. त्यांना अशा राऊत बाबांच्या मुखातून ऐकलं की त्यांनी कोणाचे गाईचं दूध उडलं आणि चिंतामणी देवांकडे गेले, त्यांनी काही रक्षा दिली तर गाय चांगली होत होती. एखाद्याला नागिन उभारली रक्षा दिली की चांगली होत होती. असे ते मनोमय पूजा करणारे, मानस पूजा करणारे चिंतामणी देव होते. आणि त्यांना कळालं की तुकोबरायांना सुद्धा सिद्धी प्राप्त झाली, पण त्यांना असं वाटलं की समाज काय मूर्ख आहे, कोणामागे पळायला लागून जातो. समाजाला कळतंच असं काही नाही असं चिंतामणी देवांना वाटलं. आणि खोटं असेल बुवा तुकोबरायांना सिद्धी प्राप्त झालेल्या आहे. पण जेव्हा चिंतामणी देवांनी त्यांचा एक सेवक तुकोबरायांना आमंत्रण देण्यासाठी पाठवला, तुकोबरायांना न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुकोबराय देहूतून निघाले आणि त्यांचा सेवक रस्त्यातच भेटला. म्हणे का हो तुकाराम महाराज तुम्ही का? म्हणे हो. म्हणे चिंतामणी देवांनी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी पाठवलं. म्हणे मी देवांच्याच भेटीसाठी येतो आहे. आणि दोघं पिंपरी चिंचवडला आले. आल्यानंतर तुकोबराय त्यांच्या बैठकीमध्ये बसले आणि चिंतामणी देव मानस पूजा करत होते. मानस पूजा करत असताना चिंतामणी देव काही तीर्थयात्रेनिमित्त बाहेर गेले होते. आणि मानस पूजेला बसण्याच्या आधी त्यांचा जो बाग होता पूजेला फुलं लावलेला, आणि ते फुलं पूजेला वापरत होते, त्या बागेमध्ये चक्कर मारून आले. आणि त्या बागेच्या रक्षणासाठी जो माळी ठेवलेला त्याने 8 दिवसापासून बागेला पाणीच दिलेलं नव्हतं. सर्व फुलं सर्व फुलझाडं कोमजलेली होती. आणि चिंतामणी देवांच्या डोकं गरम झालं आणि तसंच बागेतून आले, मानस पूजेसाठी बसले आणि तुकोबरा येऊन बसले. आता त्यांच्या चिंतनामध्ये गणपती यायला पाहिजे, पण गणपती कुठे येतो? तो बागेचा माळी येतो म्हणे. आणि ते माळीला शिव्या द्यायला लागले मनातल्या मनात. मानस पूजा ही मनातल्या मनात केली जाते आणि ती श्रेष्ठ पूजा आहे, पण आपलं चित्त तेवढं पोहोचलं पाहिजे. चिंतामणी देव प्रयत्न करतात गणपती बाप्पाचं ध्यान करण्याच्या, पण त्या माळ्याला शिव्या देतात. भोसडीच्याने पाणी घातलं नाही, असं केलं नाही, तसं शिव्या देतात. शेवटी त्यांनी ते डोक्यातून काढून टाकलं. कसं तरी गणपती बाप्पाला चित्तात आणलं आणि मानस पूजा आटोपली. बाहेर आले. म्हणे तुकोबरायांचं म्हणे तुम्ही केव्हा आले? तुकोबरायांचं दर्शन वगैरे घेतलं. तुकोबरायांनीच दर्शनात, तुकोबराय इतके नम्र होते, आधी त्यांचं दर्शन घेतलं आणि मग तुकोबरायांना त्यांनी विचारलं म्हणे महाराज तुम्ही केव्हा आले? म्हणे तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा आले. ते तर डायरेक्ट आईस्क्रीमच झाले. एवढ्या ऑक्टोबरची वीट होती पण तरीसुद्धा आईस्क्रीम झाले. म्हणे महाराज तुम्हाला कशी काय कळलं हे? तुकोबरायांनी सांगितलं आम्ही काहीच करत नाही दुसरं, फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो. त्यांना अधिकार कळाला. ते म्हणे महाराज आता जे बनलं ते बनलं, तुम्ही आता जेवणच करून जा, प्रसाद घेऊन जा. चालेल म्हणे. प्रसादाची पंगत टाकली. आता ते ब्राह्मण समाजाचे माणसं, तुकोबराय पाटील, ब्राह्मणांची पंगत वेगळी बसवली त्यांच्या सेवकांनी. तुकोबरायांना काही वाटलं नाही. तुकोबरायांना वेगळं पात्र टाकलं. आणि पात्र टाकत असताना तुकोबरायांनी सांगितलं देवा अजून 2 पात्र टाका म्हणे. टाकले. आता चिंतामणी देवांना किंवा त्या सेवकांना यांच्याबरोबर कोणी आलं असेल बसतील बुवा. सर्व पंगत बसली आणि पुंडलिक वरदा करायची गजर. तेव्हा चिंतामणी देवांनी विचारलं म्हणे ये 2. अहो म्हणे तुम्ही गणपतीचे भक्त आणि मी भगवान पंढरीश परमात्म्याचा भक्त, दोघांचे देव आले पाहिजे ना जेवायला. तुम्ही गणपतीला बोलवा, मी देवाला बोलवतो पंढरीश परमात्म्याला. चिंतामणी देव गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले. त्यांनी विनंती करून पाहिली, हात जोडले. त्यांच्याप्रमाणे काय भक्ती
असेल ती सर्व प्रार्थना केली, पण गणपती बाप्पा काय आले नाही. परत आले. तुकोबाराय म्हणे गणपती बाप्पाच इथं नाही येत म्हणे. गणपती बाप्पा त्यांचा कोणीतरी एक साधक समुद्राचं स्नान करण्यासाठी गेला, तो समुद्रात बुडत होता म्हणून गणपती बाप्पा त्याला काढायला गेलेले म्हणे. आपण मूर्तीचं दर्शन घेतो, आपल्याला मूर्तीत देव आहे का नाही आपल्याला नाही कळत, पण तुकोबारायांची उंची एवढी वाढली होती. चिंतामणी देव तर सर्व पंगत बसलेली आहे, काहीच बोलत नाही, काय सांगायचं. आणि 10 मिनटं 5 मिनटं झाले आणि गणपती बाप्पा आले असे तुकोबारायांनी सांगितलं की आले म्हणे बाप्पा. त्यांनी विनंती करून पाहिली, पण गणपती बाप्पा काय आले नाही म्हणे. महाराज तुम्हीच बोलवा म्हणे. गणपती बाप्पांना तुकोबारायांनी विनंती केली. चिंतामणी देवाने परीक्षा पाहिली की गणपती बाप्पांचा जो पितांबर शेला होता ना वरचा, तो शेला खरंच भिजलेला आहे का. गेले हात लावलं तर खरंच समुद्राच्या पाण्याने ओला झालेला होता. त्यांनी पिळून पाहिलं ना, असं चाटून पाहिलं तर खारा लागला म्हणे. आणि मग गणपती बाप्पांना पण बोलवलं आणि पंढरीश परमात्म्याला पण बोलवलं. तुकोबारायांची एवढी ख्याती होती, एवढा जो अधिकार आहे. तुकोबाराय सांगतात की मी फक्त काय केलं, काय नव्हे केले एका चिंतेता विठ्ठले, एका चिंतेता विठ्ठले, एका चिंतेता विठ्ठले, काय नव्हे केले एका चिंतेता विठ्ठले, एका चिंतेता विठ्ठले, एका चिंतेता विठ्ठले. तुकोबाराय सांगतात की कलियुगामध्ये कलावे कीर्तन तिने नारायण दिल भेटी. कलियुगामध्ये हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. जसं व्रतामध्ये सार एकादशी व्रत आहे, रसांमध्ये अमृत हे सार आहे, तसं भगवान परमात्म्याचं नाम हे कलियुगातलं सार आहे. इतर साधना करण्याची कलियुगामध्ये गरज नाही. आणि आपल्याला ज्याचं भय आहे, जो भवसिंधू जन्म आणि मरण एवढं अवघड आहे की पुन्हा जन्म घेणं पुन्हा मरणं, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, असा हा दुस्तर भवसिंधू तरण्यासाठी हे भगवान परमात्म्याचं नाव आपल्याला मदत करत असतं. आपलं चिंतन जेवढं असेल त्या चिंतनाप्रमाणे ते मदत करत असतं. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतारी पार, भव सिंधू उतारी पार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. भवसिंधू उतारी पार, भवसिंधू उतारी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. हा भवसिंधू जर आपल्याला पार करायचा असेल तर आपण योग केलं, याग केलं, तप केलं, यज्ञ केला, पण कलियुगामध्ये ती साधनं होणं शक्य नाही. आपण साधं सत्यनारायण करतो तरी ब्राह्मण दादा आपल्याला संकल्प सोडण्यासाठी पाणी घ्यायला लावतो. ते पाणी घेण्याचा एवढं कर्ममार्ग एवढा दुस्तर आहे. उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यायचं असतं. कमी झालं जास्त झालं तरी पाप लागतं. ते तर आपल्याला काही जमत नाही. म्हणून एवढं सोपं साधन सांगितलेलं आहे की नामचिंतनासाठी जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे की आंघोळीनं तोंड धुवावे. आंघोळ सुद्धा करायची गरज नाही, तोंड सुद्धा धुण्याची गरज नाही. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे. एवढी सोपी साधना
पूजनीय तात्यांनी सांगितले की आपला जो साधना आहे, आपली साधना आथरुणापासून सुरू होते म्हणे. आपण आथरुणावर उठून बसलो ना की आपला, जसं इस्लाम धर्मीय नमाज पडतात ना, ते मजिदीमध्ये जातात, आपल्याला आथरुणापासून आपली पूजा सुरू होते. करागरे वसते लक्ष्मी, कर बनले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसनी देवी पर्वतोस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श समक्षो मे. म्हणून एवढं सोपं साधन, पण तरी सुद्धा माणसं सोपं साधन सोडून एखादी वेळेस, आता कीर्तनामध्ये आपण सर्व माफी मागून बोलतो, सर्व येऊन बसतो. जेव्हा कीर्तनामध्ये व्याख्यान चालतं ना तर सर्व श्रोते टक लावून ऐकतात, पण जेव्हा नामचिंतन चालतं कीर्तनामध्ये तेव्हा असं वाटतं श्रोत्यांना रिलॅक्स. हे आपल्याला काही तर जे काही चाणाक्ष श्रोते असतात ते श्रोते म्हणतात की जे कीर्तनकार महाराज आहे ना त्यांना विचार करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 जगद्गुरु तुकोबारायांनी तर सर्वांनाच विठ्ठलाचं स्मरण करायला सांगितलं आहे. गाते श्रोते आणि पाहते गाते आणि पाहते गाते श्रोते आणि कपाते, गाते श्रोते आणि कपाते. चतुर विनोदी दुष्टिते, चतुर विनोदी दुचिते, चतुर विनोदी दुचिते, चतुर विनोदी दुचिते. पूर्ण ज्ञाते भावी पूर्ण ज्ञाते, भावे पूर्ण ज्ञाते, भावे पूर्ण ज्ञाते. या सकळाते विनवणी, या सकळाते विनवणी, या सकळाते विनवणी, या सकळाते विनवणी. करा विठ्ठल स्मरण, 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 करा विठ्ठल स्मरण. पूजनीय राऊत बाबा म्हणतात गायकांचा पहिला नंबर लावलेला आहे म्हणतो कुबारायांनी. कारण गायक रात्रंरात्र भजन करतात पण नामचिंतन करत नाही. गाते श्रोते आणि पाहते, श्रोत्यांना पण सांगितलेलं आहे, पाहणाऱ्यांना पण. जे काही म्हणतात की महाराज कशाचे ते पाहायला चालू बा, त्यांना पण विनंती केलेली आहे की करा विठ्ठल स्मरण. नुसतं गात्यांना श्रोत्यांना पाहणाऱ्यांना नाही सांगितलं, जे सांगतात त्यांना पण चिंतन करायला सांगितलेलं आहे. पूजनीय राऊत बाबा तर सांगतात की ज्ञानेश्वरी गाथा पारायणपेक्षा आता सर्व गाव मिळून नामचिंतन सप्ताह चालू करा म्हणे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी नामचिंतनावर भर दिला आणि नेमकं ते नामचिंतनच घडत नाही म्हणे. आता पहिले अखंड हरिनाम सप्ताह राहायचे, आता फक्त पत्रिकेवर अखंड हरिनाम सप्ताह आहे. तसं अखंड नाही, जिथे जिथं अखंड हरिनाम सप्ताह होतात तिथं पण बाहेरगावचे मोले घातले रडया नाही आसू आणि माया, असे काही महाराज मंडळी असतात, बाहेरगावचे काही वारकरी असतात, त्यांच्याकडे त्यांच्या बाऱ्या पाडलेल्या असतात, गावाचा त्याचा काही संबंध नसतो. मग तशी साधना नाही झाली तरी चालेल, पण नामचिंतनावर तुकोबारायांनी एवढा भर दिला. आणि कलियुगामध्ये नामचिंतन हे साधनच तारक आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी जपता हे वारंवार, वारंवार जपता हे वारंवार, हे साधी मध्ये अंती निज बीज ओंकार, आधी मध्ये अंती निज बीज ओंकार, आधी मध्ये अंती निज बीज ओंकार. भगवान परमात्म्याचं नामच सार आहे. आणि म्हणून हा भवसिंधू उतरण्यासाठी, आपल्याला पार होण्यासाठी नामचिंतनाचीच गरज आहे. तुकोबाराय सांगतात सर्व साधनांचे सार
भवसिंधू तरी पार. त्या साधकांनी विचारलं, महाराज इतर युगामध्ये अनेक साधना केल्या जात होत्या, कोणी योग करतं, कोणी तप करत होतं. अशा साधना तुम्ही सांगतात फक्त नामचिंतन करा, त्या साधना आपल्याला घडतील का? तुकोबराय तिसरं चरण सांगतात, योग याग तपे 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 केली तयाने अनुपे केली दया केली तयाने अनुपे केली दया रे अनुपे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार साधनाचे सार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, योग याग तपे केली तयाने आमुपे. जर तुम्ही नामचिंतन साधन केलं तर तुम्हाला योग याग तप जप काहीच करण्याचं गरज नाही. आणि म्हणून आपला फक्त संतांवर विश्वास पाहिजे महाराज. अलीकडे लोक धावतात, पण चमत्कार जिथं दिसला तिथं धावायला लागून जातात. मागे मागे 5-6 वर्षापूर्वी, 5-6 का 7-8 10 वर्ष झाले असतील एखादी वेळेस, त्या लखमापूरच्या पुढे शिनबन आहे ना, शिनबन पांडुरंग, तिथं आया निघाल्या होत्या. देव्या निघणार आहेत म्हणे, 7-8 देव्या. तिथं लोक एवढे दर्शनाला जायचे की रात्री 12-1 पर्यंत. लोकांना फक्त चमत्कार पाहिजे, तेव्हा आमचं गाथा पारायण त्या रस्त्यावरच चालू होतं. बरेचसे लोक यायचे, सांगायचे म्हणे, महाराज एवढी गर्दी जाते, आपण बी चला म्हणतो, तुम्ही जाई या, नंतर मग आम्ही देव्या निघण्यात का तेव्हा दर्शन लिहायचं. आपल्या समाजाला फक्त भुलवणारे पाहिजे. आमचे नाना सांगतात कपालेश्वरचे की ती मेंढपाळ लोक असतात ना, मेंढ्या धुण्यासाठी सर्व मेंढ्या टाकाव्या लागत म्हणे, एक टाकली का भ्या सर्व नदीत मध्ये उतरून जातात. तसा आपला समाज आहे ना, आपल्या समाजाला फक्त भुलवणारे पाहिजे. तिथं एवढी हात चलाकी केली होती. गडावर जाऊन त्यांनी चांगला कुंकू घेऊन आले, कुंकू टाकून दिला, खाली हरभऱ्याचं पोतं टाकलं, त्याच्यावर पाणी टाकायचं. जसं जसं पोतं हरभरा उमळायचा तशा तशा देव्यावरती यायच्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, अंधश्रद्धा निर्मूलनवाले आपल्या लोकांना वेड्यात करतात. म्हणून आपण जाणून भक्ती केली पाहिजे. आणि संत महात्म्यांनी विश्वास पूर्ण सांगितलं नाही. विश्वास जर ठेवला ना आपण साधूच्या शब्दावर, तर भगवान परमात्म्याला सुद्धा आपला नियम बदलावा लागतो बरं का. साधू करता भगवान परमात्मा आपला नियम बदलतो. महाभारतामध्ये भीष्म पण केला खरा धनुर्धर रक्षिले. भीष्म भगवान परमात्म्याने आपली प्रतिज्ञा मोडली आणि भीष्माची प्रतिज्ञा खरी केली आणि
अर्जुनाचं सुद्धा रक्षण केलं महाराज. काय झालं, एकदा नारद महर्षी या भूतलावर आपलं गमन करत असताना एका गावामध्ये गेले. साधूचं येणं जाणं असतं आणि नारद महर्षी असे साधू होते की त्यांचं तिन्ही लोकांमध्ये गमन होतं. त्या गावामध्ये गेल्यानंतर वेश ओलांडली, विचारलं की मला थोडी विश्रांती करायची आहे आणि माझी जेवणाची व्यवस्था. आता काही लोक हुशार राहतात, चौकामध्ये आलेले असतात, एखादा वारकऱ्याचं घर दाखवून देतात. ज्या गावामध्ये श्रद्धाळू ती माऊली होती त्यांचं घर दाखवून दिलं. नारद महर्षी तिथं गेले, त्यांनी आदरपूर्वक त्यांचा सन्मान केला, पाद्यपूजा केली. काही ठिकाणी असं आहे की कोणीही अतिथी, कोणी महाराज कोणी आले तर आपल्या घरामध्ये त्यांना हातपाय धुवायला देतात, त्यांची आरती करतात, पाद्यपूजा करतात. तसं त्या माऊलीने सर्व पाद्यपूजा केली, मालकाला बोलवलं, नारद महर्षींना नाश्ता, चहा, पाणी, सर्व जेवण सर्व दिलं. नारद महर्षी आरामाला थांबले. जाताना त्या माऊलीने दर्शन घेतलं आणि त्या माऊलीचा चेहरा नाराज दिसला. नारद महर्षी चेहरा नाराज दिसल्यानंतर नारद महर्षींनी विचारलं की तुम्ही एवढी चांगली मते झाले तरी त्या माऊलींना म्हणा की मालकाला म्हणा की संतती होईल अशी अपेक्षा असते. नारद महर्षीने त्यांचा तो प्रश्न ध्यानात ठेवला आणि डायरेक्ट वैकुंठच गाठला. भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, बसले. भगवान परमात्म्याने विचारलं, म्हणे असं असं काय येणं केलं? नारदाने सांगितलं, देवा मी अमक्या अमक्या विठेवाडीला गेलो होतो, तिथं एवढं चांगलं कुटुंब, साधू संतांचा देवाचा सन्मान करणारं कुटुंब, तिथं मुलबाळ नाही. तुला काही वाटतं का? म्हणे त्या पंढरपूरला जर घाटावर पाहिलं तर ज्यांना हात नाही, ज्यांना डोळे नाही, ज्यांना बोटं नाही, ज्यांना पाय नाही, त्यांना 2-2, 3-3, 4 मुलं देऊन टाकतो. तिथं एखादं दिलं असतं तर तुला काय झालं असतं? नारद महर्षींना देवाने सांगितलं, म्हणे भाऊ तुनं खरंच आहे, पण त्यांनी मागच्या जन्मात केलेलं प्रारब्ध असं आहे की त्यांना 7 जन्मसंतती नाही म्हणे. आता नारद महर्षी देवाची फाईल आहे, देवाने फाईल पाहिली, सांगून दिलं. नारद महर्षींनी ऐकलं. महाराज त्या गावात गेले पण त्या घरी गेले नाही. शेवटी त्या माऊलीने बोलवायला पाठवलं. नारद महर्षींचा सन्मान केला. म्हणे आमचा प्रश्न विचारला का देवाला? नारद महर्षी म्हणे आता तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही फार दुःखी होणार. म्हणे आम्ही काही दुःखी होणार नाही, सांगा तुम्ही. म्हणे तुम्हाला 7 जन्मसंतती नाही सांगितली. नारद महर्षी निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या गावामध्ये दुसऱ्या वर्षी एक अवलिया साधू आला आणि असं गल्ली गल्लीने भजन करत होता. ते पहिले साधू यायचे, त्यांच्याकडे अशा छोट्या पेट्या राहायच्या पा, त्याने त्या पेटीवर भजन करायचा. कोई एक भाकर देगा उसे एक बेटा होगा, एक भाकर देगा उसे एक बेटा होगा, कोई एक भाकर देगा उसे एक बेटा होगा. असं गल्लीने जात असताना पेटी वाजायचा आणि भजन म्हणायचा. भजन म्हणत म्हणत त्या घरापर्यंत आला आणि ती माऊली नेमकीच भाकरी टाकत होती. तिच्या त्या टोपलीमध्ये 6-7 भाकरी झाले, तशी टोपली उचलून आणली आणि तिने ऐकलं, कोई एक भाकर देगा उसे एक बेटा होगा. तिने त्या साधूच्या शब्दावर विश्वास ठेवला, तेवढी टोपलीच्या 6-7 भाकरी टाकून दिल्या. साधू निघून गेला आणि साधूचा आशीर्वाद महाराज. दुसऱ्या वर्षापासून वर्षाला एक मुलगा, 7-8 वर्षात 7-8 मुलं झाली. आणि नंतर नारद महर्षी आले त्या गावामध्ये आणि त्या गल्लीने जात असताना त्या माऊलीला एवढा आनंद झाला, मुलांना बोलवायला पाठवलं. नारद महर्षींना असं वाटलं आपला घर नंबर तर नाही चुकला. देवाने सांगितलं की 7 जन्म संतती होणार नाही, एवढी मुलं दिसत आहेत. ती माऊली म्हणते, नारद महर्षी थांबा, तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. नारद महर्षीला कुठं गोड लागतं? म्हणे माझं अनुष्ठान चालू आहे, मी काहीच घेत नाही, पाणी नाही, चहा नाही. नारद महर्षीने सीधा वैकुंठ गाठलं आणि भगवान परमात्म्याला विचारलं, म्हणे तू कधीपासून या पुढाऱ्यांसारखं लबाड बोलायला लागला? म्हणे डायरेक्ट मला सांगितलं की 7 जन्म संतती नाही. तिथं गेलो तर 7-8 मुलं. देव हसले, म्हणे अरे नारदा, तो एक अवलिया साधू आला आणि त्याने आशीर्वाद दिला, साधूचा शब्दासाठी मला माझा नियम मोडावा लागतो. त्याने आशीर्वाद दिला ना, एक भाकर देगा तो एक बेटा होगा. या माऊलीने 6-7 भाकरी दिल्या, 6-7 मुलं झाली. तिथं मी काय करू? मला ह्या दृष्टांतातून एक सांगायचं आहे की साधूचा आशीर्वाद, आपण जर एखाद्या साधूवर निष्ठा ठेवली
तर भगवान परमात्मा सुद्धा तो नियम मोडू शकत नाही. म्हणून साधूच्या शब्दावर विश्वास पाहिजे. जसं तुकोबाराय सांगतात की तुम्ही जर नामचिंतन केलं तर तुम्हाला कोणतीच साधना करण्याची गरज नाही. योगयाग तपे केली तया नियामुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तुकोबाराय सांगतात की एवढा सोपा मंत्र, 3 अक्षरी मंत्र जपण्यासाठी काही अवघड नाही. आणि इकडे आता अलीकडे विज्ञानाने सुद्धा सांगितलं की तुम्ही जर तो मंत्र जपला तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. असा मंत्र तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका मने जपा, 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 तुका मने जपा. त्रिअक्षरी सोपा मंत्र, त्रिअक्षरी मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी रे 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 ग रे ग रे सानी सानी दा 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 मा 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 ग ग रे 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 ग रे सा रे ग रे ग ग रे सा ध रे ग सा रे ग मा 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 बा 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 मा बा बा मा बा मा ग रे 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 ग रे सा मंत्र त्रिय हरी सोपा
मंत्र त्रिअक्षरी झोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार विशेष करून भगवान पंढरीश परमात्म्याच्या नावामध्ये तीनही नावांचा उल्लेख आहे. वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. विठ्ठल असं हे नाम आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा मंत्र आहे, 3 अक्षरांचा मंत्र आहे. तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. एखादा मुका असेल, बोबडा असेल, वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाची एवढी कृपा आहे. तुम्ही जर आळंदी पंढरपूरला गेले की काही असे वारकरी आहेत, त्यांना जर सांगितलं की महाराज सही करा, ते सांगतात लावा शाही. पण त्यांच्या काखेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे. त्यांच्या काखेमध्ये माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे. त्यांना क ख ग ग येत नाही, पण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. अशी पण महात्म्य आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. गाथा तोंडपाठ आहे, अशी पण महात्म्य आहेत. ती भगवान परमात्म्याची कृपा आहे आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा आहे. म्हणून आपण जप करताना हा मंत्र आहे. आपल्याला इतर मंत्र भारी वाटतात, पण वारकरी संप्रदायाने हा विठ्ठल मंत्र सांगितलेला आहे ना. आता विज्ञानाने मान्य केलं की तुम्ही जर विठ्ठल 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 असं भजन केलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. एवढं सोपं भजन. आपल्याला डबल फायदा आहे ना, नामचिंतन आणि शरीर पण सृष्टी चांगली आहे. पूजनीय तात्यांनी माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये कीर्तन केलं होतं. त्या कीर्तनात सांगितलं होतं की वारकऱ्यांच्या चाली अशा आहेत की त्यांना योगा करण्याची गरज नाही. त्याच्या चाली म्हणण्यामध्ये अनुलोम विलोम होतो. योगाच्या काही क्रिया होत असतात, पण त्या वारकरी चाली पाहिजे. अलीकडे चाली सुद्धा बिघाड झालेला आहे. आदरी धरोनी वेणू बाई ग, वेणू वाजविला नेनू बाई ग. आता बाई ग कुठून आणलं काय माहिती. आम्ही आमच्या गावात म्हणू देत नाही महाराज या गवळणी, कारण मालिकेमधल्या गवळणी पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे असे शब्द नको पाहिजे. संगीत नक्कीच ईश्वराची देण आहे, पण संगीत वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पाहिजे. त्या वाङ्मयामध्ये आपल्याला बदल करण्याचा अधिकार नाही. म्हणून तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मला तात्यांनी सांगितलं बरं 11 वाजता कीर्तन करा असं. ही लहान लहान बालका आहेत, ही आपला पाठिंबा सोड दिदी. इकडचे गायब झाले, इकड लावी निघी जाते. 9:15 आपलं कीर्तन सुरू झालं, 11:15 समाप्त करतो. विठ्ठल 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 वारकरी संप्रदायाप्रमाणे रामकृष्ण हरी आणि हा विठ्ठल हा त्रिअक्षरी मंत्र आहे. तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. म्हणून आपण वारकरी संप्रदायाची जर आपण तुळशी माळ घेतली ना, तर आपण संप्रदायाची निष्ठा, आपण संप्रदायाचे नियम आपण पाळले पाहिजे महाराज. आणि ज्याने वारकरी संप्रदायाचे नियम पाळले ना,
की तो असा चौकातून जरी गेला ना तरी सुद्धा समाजावर त्याचा परिणाम होतो, फक्त तो निष्ठावान पाहिजे. एवढी वाङ्मयाची कृपा आहे. आणि म्हणून तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. ज्या संत महात्म्यांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणली त्या संत महात्म्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्या संप्रदायासाठी पूरक आपण आपली संस्कृती सांभाळली पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती, आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली गोमाता. प्रत्येक हिंदूच्या दारासमोर एक गावरान गाय पाहिजे. पूजनीय तात्या सांगतात की गर्व से कहो हम हिंदू है. नुसत्या घोषणाबाजी देऊन हिंदूचा होणार नाही. हिंदूच्या दारात गावरान गाय पाहिजे, हिंदूच्या दारामध्ये गावरान लिंब पाहिजे आणि हिंदूच्या दारामध्ये तुळशी वृंदावन पाहिजे. ह्या तीनही वस्तू विज्ञानाने सुद्धा मान्य केलेल्या आहेत. गावरान गोमातेच्या कंठामध्ये भगवान शिवाचं वास्तव्य आहे. अहोरात्र ऑक्सिजन सोडत असते आणि गावरान गायीने खाल्लेलं विष हे कंठात साचून ठेवते. दुधात ते विष जाऊ देत नाही. एवढी ताकद गावरान गायीमध्ये आहे. गावरान गायीच्या पाठीवर सूर्यनाडी आहे. भगवान सूर्यनारायणाचा प्रकाश खेचते आणि आपल्याला गोमूत्रातून दुधातून ते सूर्यनारायणाचं तेज देत असते. गावरान गाई ज्यांच्या दारासमोर आहे त्यांच्या दारासमोर लक्ष्मी साक्षात असते. आपण आता पुढे दीपावलीला महालक्ष्मी येईल ना, महालक्ष्मीच्या पूजेसाठी आपण भरपूर वस्तू खरेदी करतो, पण खरी लक्ष्मी आपण विसरलो आहेत. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे 10-10, 15-15 गोधन असायचं. आज ते कमी झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण म्हणतो याला काय झालं, पाऊस असा काय, त्याचाच परिणाम आहे. शेतकऱ्याचं तेच पाप आहे. प्रत्येक शेतकरी बैलाचे दात हालायला लागले का लगेच धावण्याकडे देतो. पूर्वीचा शेतकरी असा नव्हता, स्वाभिमानी होता. माझा बैल माझ्या शेतीमध्ये चालला तर तो माझ्या घरीच मेला पाहिजे. आणि इतर प्राण्यांना सुद्धा चेतना आहेत. तुम्ही घरातील एखादा मनुष्य कोणी जर वारलं तर आपल्या गोठ्यातल्या गायी सुद्धा रडतात महाराज. गोठ्यातले बैल सुद्धा रडतात. त्यांना सुद्धा आपल्याबद्दल प्रेम आहे आणि आपण आपल्या शेतीमध्ये हाकलून त्यांना डायरेक्ट कत्तलखान्याची वाट दाखवतो. ते काय आपल्याला आशीर्वाद देतील? तुमचा कांदा कायम 5,000 रुपये भाव जाऊ दे आणि चांगला कांदा एकरामध्ये 10-10 ट्रॅक्टर निघू दे. त्याच्यामध्ये अनावृष्टी, अतिवृष्टी अशा प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. असो, भगवान परमात्मा आपल्याला सद्बुद्धी देवो. आणि सेवा करत असताना काही अपशब्द निघाले असतील तर ते माझे बुद्धीचे दोष समजा. तुका म्हणे मोजन धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुकरू. पोष्टमन या नात्याने तुमच्यापर्यंत थोरा मोठ्यांचे जे काही शब्द सुमनं असतील ते पोहोच करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे, त्या संतांचा प्रसाद आहे. चुकीचं असेल ते माझे दोष मला परत करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोदसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संते नवे अंगभूत विक्ती. तुकाराम 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 तुकाराम. सर्व आपण श्रोतृवर्ग, मातृशक्ती, सर्व टाळकरी आणि माझ्या मागे 2 तासापासून अखंड सेवा करणारे आपले चोपदार, त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझं बोलणं थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरी. विशेष करून
भगवान पंढरीश परमात्म्याच्या नावामध्ये तीनही नावांचा उल्लेख आहे. वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. विठ्ठल असं हे नाम आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हा मंत्र आहे, 3 अक्षरांचा मंत्र आहे. तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. एखादा मुका असेल, बोबडा असेल, वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाची एवढी कृपा आहे. तुम्ही जर आळंदी पंढरपूरला गेले की काही असे वारकरी आहेत, त्यांना जर सांगितलं की महाराज सही करा, ते सांगतात लावा शाही. पण त्यांच्या काखेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे. त्यांच्या काखेमध्ये माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. त्यांना क ख ग ग येत नाही, पण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. अशी पण महात्म्य आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. गाथा तोंडपाठ आहे, अशी पण महात्म्य आहेत. ती भगवान परमात्म्याची कृपा आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरायांची कृपा आहे. म्हणून आपण जप करताना हा मंत्र आहे. आपल्याला इतर मंत्र भारी वाटतात, पण वारकरी संप्रदायाने हा विठ्ठल मंत्र सांगितलेला आहे ना. आता विज्ञानाने मान्य केलं की तुम्ही जर विठ्ठल 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 असं भजन केलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. एवढं सोपं भजन. आपल्याला डबल फायदा आहे ना, नामचिंतन आणि शरीर पण सृष्टी चांगली आहे. पूजनीय तात्यांनी माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये कीर्तन केलं होतं. त्या कीर्तनात सांगितलं होतं की वारकऱ्यांच्या चाली अशा आहेत की त्यांना योगा करण्याची गरज नाही. त्याच्या चाली म्हणण्यामध्ये अनुलोम विलोम होतो. योगाच्या काही क्रिया होत असतात, पण त्या वारकरी चाली पाहिजे. अलीकडे चाली सुद्धा बिघाड झालेला आहे. आदरी धरोनी वेणू बाई ग, वेणू वाजविला नेनू बाई ग. आता बाई ग कुठून आणलं काय माहिती. आम्ही आमच्या गावात म्हणू देत नाही महाराज या गवळणी. कारण मालिकेमधल्या गवळणी पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे असे शब्द नको पाहिजे. संगीत नक्कीच ईश्वराची देण आहे, पण संगीत वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पाहिजे. त्या वाङ्मयामध्ये आपल्याला बदल करण्याचा अधिकार नाही. म्हणून तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मला तात्यांनी सांगितलं बरं 11 वाजता कीर्तन करा असं. ही लहान लहान बालका आहेत, ही आपला पाठिंबा सोड दिदी. इकडचे गायब झाले, इकड लावी निघी जाती. 9:15 आपलं कीर्तन सुरू झालं, 11:15 समाप्त करतो. विठ्ठल 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 वारकरी संप्रदायाप्रमाणे रामकृष्ण हरी आणि हा विठ्ठल हा त्रिअक्षरी मंत्र आहे. तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. म्हणून आपण वारकरी संप्रदायाची जर आपण तुळशी माळ घेतली ना, तर आपण संप्रदायाची निष्ठा, आपण संप्रदायाचे नियम आपण पाळले पाहिजे महाराज. आणि ज्याने वारकरी संप्रदायाचे नियम पाळले ना, की तो असा चौकातून जरी गेला ना तरी सुद्धा समाजावर त्याचा परिणाम होतो. फक्त तो निष्ठावान पाहिजे. एवढी वाङ्मयाची कृपा आहे. आणि म्हणून तुका म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. ज्या संत महात्म्यांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणली त्या संत महात्म्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्या संप्रदायासाठी पूरक आपण आपली संस्कृती सांभाळली पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती, आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली गोमाता. प्रत्येक हिंदूच्या दारासमोर एक गावरान गाय पाहिजे. पूजनीय तात्या सांगतात की गर्व से कहो हम हिंदू है. नुसत्या घोषणाबाजी देऊन हिंदूचा होणार नाही. हिंदूच्या दारात गावरान गाय पाहिजे, हिंदूच्या दारामध्ये गावरान लिंब पाहिजे आणि हिंदूच्या दारामध्ये तुळशी वृंदावन पाहिजे. ह्या तीनही वस्तू विज्ञानाने सुद्धा मान्य केलेल्या आहेत. गावरान गोमातेच्या कंठामध्ये भगवान शिवाचं वास्तव्य आहे. अहोरात्र ऑक्सिजन सोडत असते आणि गावरान गायने खाल्लेलं विष हे कंठात साचून ठेवते. दुधात ते विष जाऊ देत नाही. एवढी ताकद गावरान गायीमध्ये आहे.
गावरान गाईच्या पाठीवर सूर्यनाडी आहे. भगवान सूर्यनारायणाचा प्रकाश खेचते आणि आपल्याला गोमूत्रातून दुधातून ते सूर्यनारायणाचं तेज देत असते. गावरान गाई ज्यांच्या दारासमोर आहे त्यांच्या दारासमोर लक्ष्मी साक्षात असते. आपण आता पुढे दीपावलीला महालक्ष्मी येईल ना, महालक्ष्मीच्या पूजेसाठी आपण भरपूर वस्तू खरेदी करतो, पण खरी लक्ष्मी आपण विसरलो आहेत. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे 10-10, 15-15 गोधन असायचं. आज ते कमी झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण म्हणतो याला काय झालं, पाऊस असा काय, त्याचाच परिणाम आहे. शेतकऱ्याचं तेच पाप आहे. प्रत्येक शेतकरी बैलाचे दात हालायला लागले का लगेच धावण्याकडे देतो. पूर्वीचा शेतकरी असा नव्हता, स्वाभिमानी होता. माझा बैल माझ्या शेतीमध्ये चालला तर तो माझ्या घरीच मेला पाहिजे. आणि इतर प्राण्यांना सुद्धा चेतना आहेत. तुम्ही घरातील एखादा मनुष्य कोणी जर वारलं तर आपल्या गोठ्यातल्या गायी सुद्धा रडतात महाराज, गोठ्यातले बैल सुद्धा रडतात. त्यांना सुद्धा आपल्याबद्दल प्रेम आहे आणि आपण आपल्या शेतीमध्ये हाकलून त्यांना डायरेक्ट कत्तलखान्याची वाट दाखवतो. ते काय आपल्याला आशीर्वाद देतील? तुमचा कांदा कायम 5,000 रुपये भाव जाऊ दे आणि चांगला कांदा एकरामध्ये 10-10 ट्रॅक्टर निघू दे, त्याच्यामध्ये अनावृष्टी अतिवृष्टी अशा प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. असो, भगवान परमात्मा आपल्याला सद्बुद्धी देवो. आणि सेवा करत असताना काही अपशब्द निघाले असतील तर ते माझे बुद्धीचे दोष समजा. तुका म्हणे मोजन धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. पोष्टमन या नात्याने तुमच्यापर्यंत थोरा मोठ्यांचे जे काही शब्द सुमनं असतील ते पोहोच करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे, त्या संतांचा प्रसाद आहे. चुकीचं असेल ते माझे दोष मला परत करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोदसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संते नवे अंगभूत विक्ती. तुकाराम 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 तुकाराम. सर्व आपण श्रोतृवर्ग, मातृशक्ती, सर्व टाळकरी आणि माझ्या मागे 2 तासापासून अखंड सेवा करणारे आपले चोपदार, त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझं बोलणं थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिलेले पुरी